जय भीम, जय संविधान. मित्रांनो, आता मी गुगलवर सर्च केलं. जे आपल्या बाबासाहेबांना मानतात ना, ते तर बाबासाहेबांना जन्मदेत्या आईबापापेक्षाही मानतात. यात शंकाच नाही आहे. मग ते आपल्या धर्माचे राव की मग नाही राव, पण बाबासाहेबाला ज्यांनी जाणलं, बाबासाहेबांच्या विचारांना ज्यांनी जाणलं, बाबासाहेबांना ज्यांनी वाचलं, ते नतमस्तक होतात. यात शंकाच नाही. पण जे बाबासाहेबांच्या विरोधी आहे ना, ज्यांचे विचार जे बाबासाहेबांच्या विरोधी आहे ना, जे बाबासाहेबांच्या लेकराच्या विरोधी आहे ना, ते बाबासाहेबाला काय म्हणतात? भीमटा. आणि बाबासाहेबांच्या लेकराला काय म्हणतात? भीमटे. मित्रांनो, हाच शब्द मी गुगलवर सर्च केला आणि मला असं वाटते आपणही हा शब्द बहुतेक आपल्यालाही पण माहीत पडला असेल गुगलवर. तर माहीत आहे, ज्यांना माहीत नाही आहे त्यांना परत आठवण करून देते आणि ज्यांना माहीत आहे तरी पण त्यांनी ऐकून घ्या. भीमटा या शब्दाचा अर्थ होतो जिजाजी. जिजा नाही, जिजाजी. तर जे बाबासाहेबाच्या विरोधात जाऊन हा मी शब्द गुगलवर सर्च केला आणि म्हणून मी आता हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांग. बाबासाहेब आमची नाही, माझा तर नाही, संपूर्ण येणाऱ्या पूर्ण पिढीचा बाप आहे. देवाचा देव आहे आमच्यासाठी. बाबासाहेब समाजासाठीच नाही, भारत देशापुरते नाही, तर विदेशात सुद्धा बाबासाहेबाला संपूर्ण विश्वरत्न म्हणून बाबासाहेब आहे. अशा महापुरुषापुढे आम्ही नेहमी नतमस्तक होतो. जय भीम, जय संविधान. नक्की कमेंट करा भावना.